सकाळची आपली कामाची घाई गडबड आणि त्यामध्ये मुलांचा शाळेचा डबा ही नेहमी जणू आपली रोजची कसरतच असते। तर आज मी तुम्हाला अगदी 5 मिनिटांमध्ये डब्यासाठी पटकन झटपट अशी होणारी रेसिपी बनवून दाखवते। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, खूप छोटीशी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। या रेसिपीसाठी इथे मी छोट्या साईजचे 5 बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटा कच्चाच घेतलाय न शिजवता। सगळ्या बटाट्यांची मी साल काढून घेतली आणि बटाटा आता चिरून घ्यायचा आहे। चिरताना पण बघा कशा पद्धतीने चिरते, कारण जेणेकरून आपण मी म्हटलंय मगाशी तुम्हाला की एक 5 मिनिटांमध्ये रेसिपी बनवून तयार होते। एकदम बारीक असे पातळ काप करायचे म्हणजे पटकन बटाटा शिजला जातो। तर अशा पद्धतीने याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत। बटाटा चिरून झाला की लगेचच पाण्यामध्ये घालायचा, नाहीतर त्याचे काप असे लालसर पडायला लागतात। तर आता तोपर्यंत बघा कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि अगदी झटपट रेसिपी बनवायची त्यामुळे इथे कांदा वगैरे मी काय वापरलेला नाही। तेल तापलं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घातले आणि लगेचच या बटाट्याच्या फोडी घातल्या। तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा चिरलेला कांदा पण तुम्ही इथे वापरू शकता। थोडा वेळ एखादा मिनिटभर बटाटा व्यवस्थित तेलावरती असा परतून घेतला आणि त्यानंतर लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। म्हणजे मीठ घातलं की बटाट्याला मऊपणा लगेच येतो। आणि या भाजीमध्ये मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही। बिना पाण्याची भाजी ना एवढी टेस्टी लागते, मस्त लागते, एकदम चवदार। तर बटाट्याच्या फोडी चांगले 1-2 मिनिट मी परतून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि त्यानंतर एक वाटण बनवायचं आहे। यासाठी इथे लसूण, थोडीशी कोथिंबीर, आलं आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे। पटकन मिक्सरला लावून हे बारीक असं वाटून घेतलं आणि तोपर्यंत बटाट्याच्या फोडी पण बऱ्यापैकी परतत आलेल्या आहेत। हे वाटण यामध्ये घालायचं आहे। अशी बटाट्याची भाजी ना माझ्या मुलाला खूप आवडते त्यामुळे मी अशा मिरचीच्या वाटणामधली भाजी बनवते। आता इथे जर तुम्हाला लाल तिखटाची किंवा घरगुती काळा मसाला आपण जो वापरतो त्यापासून बनवायची असेल तरी पण तुम्ही बनवू शकता, भारी चव लागते। त्यानंतर घालायचं आहे जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट। मुलांची शाळा लवकर असते त्यामुळे आपण सकाळी सकाळी लवकर त्यांचा डबा बनवण्याच्या तयारीत असतो आणि घाई गडबडीत अशी म्हणजे पटकन होणारी भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता। आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो सकाळी लवकर बनवलेल्या भाज्या दुपारपर्यंत खराब होतात, त्यामुळे अशा पद्धती जर बिना पाण्याची भाजी बनवली ना तर दिवसभर चांगली टिकते, अजिबात खराब होत नाही। त्यामुळे इथे पाण्याचा वापर मी केलेला नाही। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचं आहे, कारण यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे ते व्यवस्थित चांगलं शिजलं पाहिजे। रेसिपी जरी साधी सोपी वाटत असली तरी चवीला ना एवढी जबरदस्त लागते ना, नक्की एकदा बनवून बघा, मुले तर जाम खुश होतील। तर व्यवस्थित पुन्हा एकदा हे मी परतून घेतलेलं आहे आणि मस्त अशी चमचमीत झणझणीत तोंडाची डबल चव वाढवणारी बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे।